नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यानंतर आता पार्थ पवार हा देखील विद्यार्थी राजकारणामध्ये सक्रिय झालेला पाहायला मिळतोय. पार्थ पवार यांनी आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठातील अनेक समस्या घेऊन पार्थ राज्यपालांकडे गेले होते. त्यांनी राज्यपालांना निवेदनही दिलं. मावळ मतदारसंघामधून पार्थ लोकसभेची निवडणूक लढवणार या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे. त्यातच राज्यपालांची भेट घेऊन पार्थ यांनी सक्रिय राजकारणामध्ये उतरण्याचे संदेश दिलेत की काय अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. सागर, पार्थचा हा सक्रिय राजकारणातला प्रवेश समजायचा? सुवर्णा, मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे इच्छुक आहेत आणि गेले काही दिवस या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. अशातच मुंबई विद्यापीठाच्या संदर्भात कायम ठाकरे कुटुंबीय पुढाकार असतात. विद्यापीठातल्या अनेक राजकीय संघटनांमध्ये आदित्य आणि अमित सक्रिय आहेत. अशाच परिस्थितीमध्ये पार्थ हा आज मुंबई विद्यापीठातील सीसीटीव्ही, त्याचप्रमाणे परीक्षा उपकेंद्र असे मुद्दे घेत राज्यपालांची भेट घेतलेली आहे. विशेष म्हणजे यानंतर माध्यमांशी त्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की मुंबई विद्यापीठाच्या वेगवेगळे मुद्दे समोर करत राजकारणामध्ये एंट्री करणं हा एक चंचू प्रवेश असतो असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. कदाचित पार्थ पवार याच माध्यमातून मुंबईसारख्या विद्यापीठामध्ये लक्ष केंद्रित करत राज्याच्या राजकारणाच्या महत्वाच्या केंद्रस्थानी येण्याचं भविष्यातली वाटचाल दाखवू पाहतायत की काय असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. नक्की सागर, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. नाशिक जिल्ह्यातील पळसे शिवार ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय. कारण गावात असलेल्या बिबट्याच्या बछड्यांना त्यांची आई घेऊन गेली आहे. मध्यरात्री मादी बिबट्यानं पिलांना नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दिलाशाची भावना आहे. पिलं गावात असल्यानं मादी बिबट्याचा शिवारात वावर होता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती होती, भीतीचं वातावरण होतं. 20 जानेवारी रोजी गायधनी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात 3 बछडे सापडले होते आणि तेव्हापासूनच वन विभागाचं बछड्यांवर कॅमेऱ्याच्या सहाय्यानं लक्ष होतं. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, वन विभागाच्या खबरदारीला यश आलंय असं म्हणायला हवं? नक्कीच सुवर्णा, वन विभाग असो की आणि शेतकऱ्यांनी वन विभागाला दिलेलं सहकार्य हे सगळ्यात महत्वाचं या घटनेनं सिद्ध झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बिबट्या आला रे आला अशा प्रकारची एक आळी आली की शेतकरी गाव सोडून पळतात. रहिवासी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे आणि याचमुळे ज्यावेळेस शेवगे, दारण आणि पळसे या दोघी शहरांच्या बॉर्डरवर गायधनीच्या शेतामध्ये ज्यावेळेस ऊसाचं कापणी करत असताना शेतमजुरांना अचानक बिबट्या दिसला आणि ही बिबट्याची पिल्लं दिसली, त्यावेळेस एक जोरदार भीतीचं वातावरण त्या आजूबाजूच्या परिसरात पसरलं. कारण हे 3 बछडे या ठिकाणी असं आहे याचाच अर्थ इथे बिबट्या मादी आसपास असेल. आणि याचं जर गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मादीचा वावर त्या भागात अनेक ठिकाणी असल्याची माहिती समोर यायला लागली. काही ठिकाणी जनावरं सुद्धा मृत अवस्थेत सापडायला लागले आणि याचमुळे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र वन विभागाने त्यावेळेस अत्यंत खबरदारीनं काळजी घेतली. ज्यावेळेस शेतकऱ्यांनी गायधनी आणि यांनी लगेच तातडीने वन विभागाला कळवलं. वन विभागाचे अधिकारी रवींद्र सोनार, विजयसिंग पाटील, पंढरे हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. आणखी त्यांनी त्याच वेळेस एक नवीन व्यूहरचना आखली की या बछड्यांना इथून हलवणं योग्य नाही. त्यांचं संगोपन त्यांनी त्याच शेतामध्ये केलं की बिबट्या मादीचा वावर या ठिकाणी आहे, ती येईल आणि आपल्या बछड्यांना घेऊन जाईल. आणि अखेर मध्यरात्री ही बिबट्या घेऊन गेली. तब्बल 18 दिवसानंतर पिल्लं आपल्या. खरंय, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रशांत. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीलाच टँकरने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी टंचाईचा ऐन फेब्रुवारीमध्येच पुण्याला फटका बसलेला आहे. ही देखील एक मोठी बातमी आहे. आज दिवसभर पाणी पुरवठा पुण्यामध्ये होणार नव्हता. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी पुरवठा बंद राहणार होता आणि त्यातच ही मोठी बातमी येते. पाणी टंचाईचा ऐन फेब्रुवारीमध्येच पुण्याला फटका बसलेला आहे. अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी. वैभव, काय अपडेट आहे? सुवर्णा, आज गुरुवार संपूर्ण शहरभरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो बंद ठेवण्यात आलाय आणि नामुष्कीची गोष्ट म्हणजे आज अक्षरशः पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीला, इतर कुठल्या कार्यालयात नाही तर मुख्य इमारतीला
टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. एकीकडे पाणी कपात आणि दुसरीकडे पाणी टंचाई याच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्या मुख्य इमारतीचं नियोजन सुद्धा महापालिकेचे अधिकारी पाण्याचं करू शकत नाहीयेत की आधीच पाणी जे आहे ते उपलब्ध करून ठेवावं. तर संपूर्ण शहराचं नियोजन कसं करणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. याचं कारण महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच सकाळपासून टँकरनं पाणी जे आहे ते आणून पुरवलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण शहराच्या नियोजनाचा कसा फियास्को झालाय आणि येत्या काळातही तो कसा राहील हे याच्यावरून हे चित्र जे आहे या चित्रावरून ते स्पष्ट होतं. नक्की वैभव, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. कर्णधार फैज फाजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघानं सलग दुसऱ्यांदा मानाच्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विदर्भानं 78 धावांनी सौराष्ट्राचा पराभव केला. विदर्भानं विजयासाठी दिलेलं 207 धावांचं आव्हान त्याचं प्रत्युत्तर देताना सौराष्ट्राचा संघ मात्र 127 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विदर्भाकडून आदित्य सरवटे ठरला विजयाचा शिल्पकार, तर त्यानं सामन्यामध्ये 11 गडी बाद केले. यानंतर रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला BCCI कडून 2 कोटी आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन कडून 3 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. सर ये दूसरा विन है और हैट्रिक होने वाली ऐसे कहा जा रहा है. हैट्रिक के बारे में क्या कहेंगे और दूसरी बार जीतने के बाद जिम्मेदारी बढ़ी है आपके और आपसे अपेक्षाएं भी है कि इसके बाद और सारी कप जो है वो मिले, ईरानी कप मिले. इसके पहले रिएक्शन बताइए और इसके बाद और क्या क्या हासिल करना है. देखिए सर, मतलब फ़िलहाल तो मैं आज का बताता हूँ कि हम लोग बहुत ज़्यादा खुश हैं जिस तरीके से हमने रणजी ट्रॉफी जीती है. आगे का देखते हैं, मेहनत करना हमारे हाथ में है, फिर ट्रॉफी मिले ना मिले तो किसी के हाथ में नहीं है. बट हमारा एफर्ट तो ये रहेगा कि आगे जितनी ट्रॉफीज आ सके हमारे एसोसिएशन में, हमारी टीम में, हमारे तो बहुत ज़्यादा खुश रहूँगा उस चीज़ के लिए. जी सर, आप नागपुर जैसे छोटे शहर से नागपुर नहीं क्रिकेट के लिए नागपुर नहीं तो यही बातें जो परसेप्शन है, नागपुर एक छोटा सी कैटेगरी शहर समझा जाता है और मुंबई, दिल्ली और पुणे यहाँ पे क्रिकेट और इसके लिए ज़्यादा फैसिलिटीज़ है. आप नागपुर जैसे शहर से आते हो और नागपुर अभी उभरा है, 2 बार जीत मिली है, ICC चेयरमैन नागपुर में बैठे हैं. नागपुर क्रिकेट के लिए एक नया केंद्र बना है, इस बारे में क्या कहेंगे इस जीत के बाद. मेरे को क्वेश्चन ही नहीं समझा सर आपका, आप क्या बोल रहे हैं. मुझे तो नहीं लगता बिल्कुल नागपुर कोई सी कैटेगरी का जगह है. जितनी फैसिलिटीज़ हमको मिलती है, मैं तो यही सुनता हूँ कि तुम्हारे एसोसिएशन में इतनी फैसिलिटीज़ है, इतनी तो कहीं नहीं होती है. सारे मेरे जो भी टीम बाहर के जो भी दोस्त लोग हैं सब लोग आते हैं खेलने के लिए हमारे साथ. तो आई थिंक हम लोग तो बहुत लकी हैं कि हम लोग यहाँ पे नागपुर में हैं और मैं बहुत खुश हूँ कि मैं नागपुर में रहता हूँ. एकंदरीतच रणजीचा हा दुसरा विजय आहे, त्यामुळे या विजयानंतर नागपूर एक नवं केंद्र म्हणून पुढे आलं. व्हिडिओनी प्रशांत मोहितेचा, प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. काँग्रेस जर सत्तेमध्ये आली तर आम्ही तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा रद्द करू, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी केली आहे. राहुल गांधी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात खासदार असलेल्या देव यांनी ही घोषणा केली. पण ही घोषणा संभ्रमात टाकणारी आहे, कारण तिहेरी तलाकचा खटला जेव्हा सुप्रीम कोर्टात सुरू होता तेव्हा काँग्रेसने विरोध केला नव्हता. कायद्यामध्ये जेलमध्ये पाठवण्याची तरतूद नको एवढीच काँग्रेसची मागणी होती. आता राहुल गांधी यावर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहायचं. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज नितीन गडकरींवरून भाजपवर टीका केलेली आहे. ऐकूयात राहुल गांधी काय म्हणाले. मिनिस्ट्री में आज गडकरी ने बहुत अच्छा भाषण दिया लोकसभा में. मैं ध्यान से मैंने सुना. गडकरी जी कहते हैं मैं बीजेपी का एक ही नेता हूं जो सब लोगों का काम करता है. बाकी सबने भैया गडकरी जी का भी रेपुटेशन इतना अच्छा नहीं है. मैंने ये बोला कि बीजेपी के लोग कह रहे हैं, बीजेपी के मंत्री कह रहे हैं कि हमें भी काम नहीं करने दिया जाता है और ये सच्चाई है. भारतीय पंतप्रधानांच्या आणि राष्ट्रपतींच्या विमानाला अमेरिकेनं अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा पुरवण्याचं मान्य केलेलं आहे. यासाठी $19 कोटी अर्थात 1226 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
कोणत्याही प्रकारचे क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब पंतप्रधानांच्या विमानाकडे जर झेपावला तर त्याचा वेध घेऊन नष्ट करण्याची क्षमता या यंत्रणेमध्ये आहे। अशीच यंत्रणा अमेरिकेच्या अध्यक्ष विमानावरही लावलेली असते। तीच यंत्रणा आता भारतीय पंतप्रधानांच्या विमानावरही लावण्यात येणार आहे। अमेरिका ही यंत्रणा फक्त चांगले संबंध असलेल्या राष्ट्रांनाच देते, कारण यातील तंत्रज्ञान हे अमेरिकेने विकसित केलेलं आहे। पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी बोईंग 777 हे विमान आता वापरलं जातं। ही दोन्ही विमानं नवीन घेण्यात येणार आहेत असंही कळतंय। रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलंय। रेपो रेटमध्ये 0.25% कपात करण्यात आली आहे। त्यामुळे आता रेपो रेट 6.50% वरून 6.25% झालेला आहे। रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेचे व्याजदर कमी होऊन गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे। तर आरबीआयनं शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि आता हमी विना शेतकऱ्यांना 1,60,000 रुपये इतकं कर्ज मिळू शकतं। आधी ही मर्यादा फक्त 1 लाखांपर्यंत होती। बातमी आहे रॉबर्ट वाड्रांसंदर्भातली। रॉबर्ट वाड्रा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी आज सुद्धा ईडीच्या कार्यालयामध्ये आहेत। दुपारी 1:30च्या सुमाराला ते लंच ब्रेकसाठी बाहेर आले। आता पुन्हा त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। आज ही चौकशी किती वेळ चालते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल सुमारे 6 तास रॉबर्ट वाड्रा यांची ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू होती अशी सूत्रांची माहिती आहे। वाड्रा यांच्याकडे त्यांच्या लंडनमधील मालमत्तेबाबत माहिती विचारण्यात आली होती। भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत। यावेळी त्यांनी प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। वाड्रा यांना ईडी कार्यालयात प्रियंका गांधी यांनी सोडायला जाणं किंवा त्यांच्या सोबत जाणं म्हणजे अधिकाऱ्यांना धमकावणं, एक प्रकारे त्यांना समज देण्याचा प्रकार आहे असा आरोप राज पुरोहित यांनी केलाय। तसंच वाड्रा हे अपशकुनी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। जिस दिन वो पहले दिन ऑफिस पे जा रही थी, हमारे भारतीय संस्कृति के अनुसार, हिंदू संस्कृति के अनुसार, खैर वो हिंदू तो है ही नहीं, भारतीय संस्कृति के अनुसार जब पहले दिन जाते हैं तो अच्छा सुकून लेके जाते हैं। पहले दिन अपराधी पति को साथ में लेके, पहले दिन ऐसे पति पनौती को जो पहले से केसों में जेल में जाने की तैयारी में बैठा हुआ है, वो अपने अपराधी पति को, गुनहगार पति को, दोषित पति को ईडी के ऑफिस में लेके जाती है। ये मैसेज क्या देना चाहती है? ईडी वालों सावधान, ये मेरा पति है और मैं कांग्रेस की नेता हूं, राष्ट्रीय नेता हूं। इनको अगर किसी तरह के कुछ भी ऐसे प्रश्न पूछे या ऐसा कोई व्यवहार किया तो खैर है खबर, ध्यान रखना, सावधान हो जाओ, हम छोड़ेंगे नहीं आपको। ऐसा एक धमकी था। प्रियंका गांधी का अपराधी पति को ईडी के ऑफिस में जाना, ये सरकारी एजेंसियों का, वो सीबीआई हो या ईडी हो, उनको धमकी थी, एक मैसेज था, एक तरह से सूचक था की सावधान। पुढची बातमी, कायम चर्चेत असलेले खासदार उदयनराजे भोसले भावूक झालेले आज पाहायला मिळाले। अक्षय म्हात्रे या कार्यकर्त्यानं उदयनराजेंवर केलेलं गाणं ऐकून उदयनराजेंच्या डोळ्यात चक्क पाणीच तरळलं। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। शहापूर तालुक्यातील आसन गावात गोदामाला आग लागलेली आहे। आदर्श नगर भागात हा प्रकार घडलाय। प्लास्टिकचं हे गोदाम होतं असं कळतंय, ज्याला भीषण आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी, ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। गणेश, हा सगळा काय प्रकार आहे? प्लास्टिकचं हे गोदाम होतं असं कळतंय। हो सुवर्णा, 3च्या दरम्यान 1 तासापूर्वी शहापूर तालुक्यातील आसलगाव म्हणून शहर आहे आणि या शहराच्या ठिकाणी एक आदर्श नगर म्हणून एक सोसायटी आहे आणि त्या ग्रामीण पट्ट्यामध्ये मोठे सारे गोडाऊन आहेत प्लास्टिकचे आणि छोटे छोटे गोडाऊन आहेत। आज 3च्या सुमारास त्या ठिकाणी आग लागली। आग कशामुळे लागली या संदर्भात अजून माहिती मिळू शकली नाहीये। मात्र अग्निशमन दल असतील किंवा पाण्याचे टँकर्स असतील किंवा स्थानिक लोक असतील, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुमारे तासभरानंतर या आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला आणि स्थानिकांना
यश आलेलं आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या प्लास्टिक कंपनीचं नुकसान झालेलं आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती सध्या आपल्याला मिळते. पोलीस नक्की. प्रशासन देखील घटनास्थळी आहे. सुवर्णा. नक्की, धन्यवाद गणेश, आपण ही माहिती दिल्याबद्दल. मोठा गाजावाजा करत पुण्यातील शनिवार वाड्यासमोर उभारलेला 110 फुटी तिरंगा झेंडा फाटला आणि तो उतरवण्याची वेळ आली. याआधी कात्रज भागात 200 फुटी झेंडाही फाटला गेला होता आणि त्याला उतरवण्यात आलं होतं. लाखो रुपये खर्चून खरं तर हे विक्रमी झेंडे उभे केले जातात. मात्र वारा पाऊस यामुळे ते फाटतायत आणि त्यांच्या दुरुस्तीपोटी लाखो रुपये खर्च करावे लागतायत. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या वॉर्डमध्ये आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मतदारसंघात 16 डिसेंबर 2016ला हा 110 फुटी झेंडा उभारण्यात आला होता. आपल्या देशाचा, भारताचा तिरंगा हा प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सर्वात उंच झेंडा फडकवण्याची जणू होड किंवा स्पर्धा लागली. पुण्यातही, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, परंतु कालांतरानं हे झेंडे फाटतात आणि मग ते उतरवण्याची नामुष्की येते. आता आपण बघतो शनिवार वाड्याच्या बरोबर समोर असाच एक विक्रमी झेंडा उभारला होता आणि आता तो फाटल्यामुळं तो उतरवण्यात आलेला आहे. इथं आपण बघतोय की जे काही कर्मचारी आहेत त्यांनी नुकताच हा झेंडा जो आहे तो उतरवलेला आहे. अशा पद्धतीनं याच्या आधी पुण्यामध्ये कात्रज भागामध्ये मनसेचे जे वसंत मोरे आहेत त्यांनी राज ठाकरे यांच्या हस्ते हा झेंडा उभारला होता. तोही कालांतराने वाऱ्यामुळं, पावसामुळं फाटला, म्हणून तो उतरावा लागला. त्यानंतर आता हा जो महापौर आहेत पुण्याच्या मुक्ता टिळक त्यांच्या या मतदारसंघामध्ये हा झेंडा उभारला होता आणि तो सुद्धा फाटल्यामुळं उतरवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे तिरंगा झेंडा हा जरूर अभिमानाचा विषय आहे, तो फडकवला पाहिजे. परंतु जर अशा पद्धतीनं तो वाऱ्यामुळं, पावसामुळं फाटत असेल आणि तो उतरवण्याची नामुष्की असेल तर याचा विचार करायला हवा. विक्रम महत्त्वाचा का झेंडा महत्त्वाचा? कारण मेंटेन करणं तेवढं शक्य होत नाही आहे आणि फक्त पुणेच नाही तर पिंपरी असेल, इतर शहरामध्ये सुद्धा सर्वात उंच, जास्तीत जास्त उंचीवरती झेंडा फडकवण्याची जणू एक होड स्पर्धा लागलेली आहे. त्याचा खरोखर पुनर्विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.